नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। तर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यवतमाळ जिल्ह्यातील ज्या पूर्ण 7च्या 7 विधानसभा आहे, या विधानसभामध्ये कोण कोणाच्या विरोधात उभा आहे, कोणता उमेदवार कोणाच्या विरोधामध्ये उभा आहे, ही पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर सर्वात आधी घेऊ आपण दारव्हा दिग्रस मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये संजय राठोड विरुद्ध माणिकराव ठाकरे अशी लढत होणार आहे। संजय राठोड हे दिग्रस दारव्हा विधानसभेचे हेवीवेट आमदार आहे। सलग 4 वेळा त्यांनी विधानसभा जिंकून आपला जो आहे हा दबदबा दिग्रस दारव्हा विधानसभेमध्ये तयार केलेला आहे। तर त्यांच्या विरोधात काँग्रेसने अनुभवी आमदार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी दिलेली आहे। 2019च्या निवडणुकीमध्ये संजय राठोड यांनी संजय देशमुख यांचा पराभव केला होता। तर यावेळी दिग्रस दारव्हा मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे हे तुम्ही आपल्याला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणाला मतदान करणार आहे आणि तुमच्या मतदारसंघात कोण निवडून येईल हे आपल्याला कमेंट करून नक्की सांगा। नंतर राळेगाव कळंब मतदारसंघामध्ये अशोकराव उईके विरुद्ध वसंतराव पुरके अशी लढत होणार आहे। महायुतीने तिसऱ्यांदा अशोकराव उईके यांच्यावर या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे। 2014 आणि 2019 मध्ये अशोकराव उईके यांनी हा मतदारसंघ जिंकला होता। तर सलग 4 वेळा आमदार राहिलेले वसंतराव पुरके आणि महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री पद सुद्धा सांभाळलेले असे वसंतराव पुरके यांना यावेळेस आमदारकीसाठी सीट दिलेली आहे। काँग्रेस या पक्षाने त्यांच्यावर यावेळेस सुद्धा विश्वास दाखवलेला आहे। आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये अशोकराव उईके निवडून येतात की वसंतराव पुरके निवडून येतात हे आपण पाहणार आहोत। तर तुमच्या मते कोणाची हवा आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि कोण निवडून येईल असे तुम्हाला वाटते हे आपल्याला कमेंट करून नक्की सांगा। त्याच्यानंतर तिसरा मतदारसंघ यवतमाळ विधानसभा मतदारसंघ। याच्यामध्ये सुद्धा 2019 मध्ये आमने सामने राहिलेले उमेदवार यावेळेस पुन्हा आमने सामने आहे। यावेळेस भाजपाचे मदन येरावार आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर हे उभे राहिलेले आहेत। तर यावेळेस कोण विजयी होणार हे आपण पाहणार आहोत। 2019 मध्ये बाळासाहेब मांगुळकर यांना निसटता पराभव झाला होता। मदन येरावार यांनी 2000 पेक्षा कमी मताने त्यांचा पराभव केला होता। तर ही यावेळेस सुद्धा ही टक्कर काट्याची होण्याची शक्यता आहे। तर यवतमाळ विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे आणि कोण निवडून येणार ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आर्णी केळापूर मतदारसंघामध्ये राजूभाऊ तोडसाम यांना भाजपाने सीट दिली कारण 2014 मध्ये राजूभाऊ तोडसाम यांनी अपक्ष उभे राहून आर्णी केळापूर मतदारसंघामध्ये विजय मिळवला होता। 2019 मध्ये संदीप धुर्वे हे आमदार झाले होते, परंतु 2024 मध्ये भाजपाने संदीप धुर्वे यांना सीट दिली नाही आणि राजू तोडसाम यांनी बीजेपी मध्ये प्रवेश केला आणि सीट मिळवली। तर 2024 मध्ये आर्णी केळापूर मतदारसंघामध्ये भाजपाचे अधिकृत उमेदवार हे राजू तोडसाम राहणार आहे आणि त्यांच्या विरोधात शिवाजीराव मोघे यांचा मुलगा जितेंद्र मोघे यांनी सुद्धा आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे। काँग्रेसकडून जितेंद्र मोघे हे लढणार आहे। तर ही लढत सुद्धा काट्याची होण्याची शक्यता आहे कारण का आर्णी विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस हा पक्ष जास्त वरचढ ठरलेला दिसतो। काँग्रेस निवडून येणार की भाजपा निवडून येणार हे आपल्याला नक्की सांगा। आर्णी आणि केळापूर मतदारसंघातले जे व्यक्ती आपला व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी सांगा की तुमच्याकडे कोणाची हवा आहे आणि कोणता आमदार तुम्हाला विधानसभेमध्ये पाठवायचा आहे। यानंतर पुसद मतदारसंघ हा नेहमी नाईक परिवारांचा मतदारसंघ राहिलेला आहे। आतापर्यंत नाईक हेच आमदार त्यावाल्या मतदारसंघातून निघालेले आहेत। तर या शरद पवार गटाकडून शरद मेन हे निवडून येण्याचा प्रयत्न करणार आहे, तर अजित पवार गटाकडून इंद्रनील नाईक यांना उमेदवारी दिली गेलेली आहे। तर पुसदकर तुम्हाला काय वाटते, तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे आणि कोणता आमदार तुम्हाला यावेळेस विधानसभेमध्ये पाठवायचा आहे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा। तर उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये बीजेपीचे किसन वानखेडे हे यावाल्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणार आहे आणि काँग्रेसकडून साहेबराव कांबळे यांना यावाल्या मतदारसंघामध्ये उमेदवारी दिली गेलेली आहे। तर उमरखेडमध्ये कोणता आमदार तुम्हाला पाहिजे नाही हे आपल्याला कमेंट करून नक्की सांगा। तर वणी विधानसभा मतदारसंघामध्ये संजीव बोतकुरवार यांना बीजेपीने यावेळेस सुद्धा आमदारकीसाठी सीट दिलेली आहे। 2019 मध्ये त्यांनी यावाल्या विधानसभा मतदारसंघामध्ये विजय मिळवला होता। त्यांनी आत्ताचे जे आहे हे वणीमध्ये आमदार आहे। त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी संजय देरकर यांना उमेदवारी दिलेली आहे। तर या विधानसभा मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे खूप रंजक ठरणार आहे। वणी विधानसभा मतदारसंघे
खूप प्रचार हा जोरात चालू आहे। तर वणीकर तुम्हाला कोणता आमदार विधानसभामध्ये पाहिजे आहे तर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा। अशा प्रकारे आपण 7च्या 7ही विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाचा उमेदवार कोणाच्या विरोधात उभा आहे हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही कोणत्या मतदारसंघामधून आपला व्हिडिओ पाहत आहे ते आम्हाला नक्की सांगा। विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला कोणता आमदार पाहिजे आणि कोण तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये चांगली कामे करू शकतो हे आपल्याला कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।